रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णववर हल्ला झालेला असतो म्हणून ईश्वरी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते। तिला कळतही नसतं की नेमकं झालंय तरी काय आणि त्यामुळेच ना तिला आता कसं तरीच होत असतं। त्यातच आता इकडे राकेशने सगळं करूनही राकेशने स्वतःवर आता जे काही वार करून घेतलेले असतात त्यामुळे स्वतःची आता त्याने संपत्ती गेन करून घेतलेली असते। म्हणजे सगळ्यांसमोर आता असंच दिसत असतं की या राकेशने नाही तर दुसऱ्याच कोणीतरी केलेलं आहे असं। ईश्वरी निघून जाते कारण ईश्वरीला खूप वाईट वाटतं। तर अर्णवला अंजली सुद्धा सांगते की जा, ईश्वरीला काहीतरी झालंय, त्रास होतोय, तू बघ जरा तिच्याकडे। मग आता तिकडनं अर्णवही निघून जातो। तर इकडे मात्र आता जी हाताला जखम झालेली असते राकेशच्या ती पाहून अंजली मामांना बोलत असते की डॉक्टरांना बोलवायला हवं, पण मामा काही फोन खिशातून काढत नसतात म्हणून वल्लरी सुद्धा सांगते अहो बघत काय बसल्यात, फोन करा डॉक्टरांना बोलवायचं आहे। तर मामाही चिडतात आणि म्हणतात की हो माहिती आहे मला। दुसरीकडे आता ईश्वरी बाप्पाकडे आलेली असते आणि गणू बाप्पाकडे हात जोडून ती आता प्रार्थना करत असते। गणू बाप्पाला म्हणत असते की बाप्पा मला माहिती आहे की काही ना काही चुका तर झालेल्याच आहेत, पण मला कळतायत या काय झाल्या असतील, पण प्लीज देवा माफ कर, पण काही झालं तरी अर्णव सरांवर ही वेळ येऊ देऊ नकोस, कारण अर्णव सर जे आहेत ते खरंच खूप चांगले आहेत आणि त्यांनी आतापर्यंत माझ्यासाठी खूप काही केले आणि त्यांच्यावर ही वेळ यायला नको। तेवढ्यातच अर्णव मागे येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवतो तर ती पुन्हा घाबरते आणि त्याच वेळेला अर्णवला लगेच ती मिठी मारते। अर्णवला पाहून तिला आनंद झालेला असतो, पण ती अर्णवला म्हणत असते की अर्णव सर मला ना खरंच कळत नाहीये कसं काय झालं हे सगळं, आणि मुळात आहे ना त्या माणसाने हे सगळं केलं आणि तो नामानिराळा राहिला, बघितलंत ना, आता मला या गोष्टी ना सहन होत नाहीये, यावर काहीतरी आपल्याला मार्ग काढावाच लागेल देखील ईश्वरी बोलत असते। आणि आता तिने अर्णवला घट्ट मिठीही मारलेली असते। त्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो की अगं ए इंदोरी, मिस इंदोर, तुला कळतंय का तू काय केलंयस? तू मला मिठी मारून उभी आहेस आणि तो बघतोय। त्याबरोबर ईश्वरी अर्णवला सोडून बाजूला होते आणि त्याच वेळेला विचारते की काय झालं, कोण बघतंय सांगा ना। आणि त्याच वेळेला आता जेव्हा बघितलं जातं तेव्हा कोणीच नसतं। तर त्यावेळेला अर्णव म्हणतो अगं तुला बोललो नाही का, आपला गणू बाप्पा बघतोय की आपल्याला। त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की काय हो अर्णव सर, या सगळ्या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला मस्करी सुचते का? कसं काय तुम्ही मस्करी करू शकता हो? तुमच्यावर एवढा मोठा हल्ला झालाय आणि तो बघायचा सोडून तुम्हाला मस्करी सुचते का? नको ना असं करू प्लीज ना। अर्णव सर थोडं सिरियसमध्ये घ्या, कारण हे सगळं ना त्या माणसामुळे झालेलं आहे आणि तो माणूस आहे ना मस्त फिरतोय, त्याला काहीच फरक पडलेला नाही या सगळ्याचा। त्याला उलट वाटते की बरं झालं हे सगळं, पण त्याने जे काही केले ना त्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच हवी। मला असं वाटतं ना की आपण पोलीस कंप्लेंट करूया। त्यावर अर्णव म्हणतो की मला माहिती आहे मला कधीच काही होणार नाही, कारण माझ्या पाठीशी अशी एवढी खमकी अशी बायकोची उभी आहे, ती मला कधीच काही होऊ देणार नाही, हे सुद्धा मला माहिती आहे। आणि त्यामुळेच ना मला असं वाटतं की उगाच ना कशाला पोलिसांना तक्रार करायची, आणि तुला तर माहिती आहे पोलिसांना तक्रार केल्यानंतर काय होणार आहे ते, असं देखील बोललं जातं। इकडे ईश्वरी पुन्हा एकदा आता बाप्पाकडे प्रार्थना करत असते आणि खरंच अर्णव सर खूप चांगले आहेत, त्यांच्यावर कधीही कोणतं संकट येऊ देऊ नकोस असं ती आता रिक्वेस्ट करतच बोलत असते। आणि जेव्हा ती आता हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीकडे पाहत असतो आणि त्यालाही कळतं की खरंच ना ईश्वरीला खूप जास्त त्रास होत आहे। दुसरीकडे राकेश हा बेडरूममध्ये बसलेला असतो आणि तो स्वतःचीच वाहवाही करत असतो। म्हणजेच काय तर त्याने जे काही केलेलं आहे ते सगळं काही त्याने केलेलं असताना सुद्धा त्याने जे काही दाखवलेलं असतं की उलट त्यानेच अर्णवला वाचवलेलं आहे आणि त्यामुळेच ना तो स्वतःची वाहवाही करत असतो। तर इकडे मात्र आता अंजली आलेली असते आणि त्याचा हात बघते, त्याला म्हणत असते की तुम्हाला जास्त त्रास तर होत नाहीये ना, तसं सांगा होत असेल तर, असं देखील आता बोललं जात असतं। त्यावर आता तो म्हणत असतो की नाही मला जास्त त्रास होत नाहीये, नको काळजी करूस। तर अंजलीला आता कळून चुकलेलं असतं की दिवसाढवळ्या आपल्या घरामध्ये हल्ला होतोय आणि खास करून चिंटूचा जीव धोक्यात आहे। आणि त्याच वेळेला तिने आता मोबाईल कानाला लावलेला असतो आणि ती कॉल करत असते। तर राकेशचं लक्ष जातं। राकेश म्हणतो की काय झालंय अंजली, तू इथं इतक्या रात्री कोणाला कॉल करतेस? त्यावर अंजली म्हणते की मी पोलिसांना कॉल करते। पोलिसांना का, काय झालं आहे पोलिसांना कॉल करण्यासारखं? अहो तुम्हाला काही कळतंय का, आज
आपल्याकडे एवढा मोठा हल्ला झालाय, वर तुम्हालाही हाताला लागले, मग असं सोडून द्यायचंय का या लोकांना यांची शिक्षा मिळायला नको का? मला काही माहीत नाही, मी पोलिसांना कॉल करणार आहे. जे कोणी केलंय ना त्याचा खरा चेहरा तर आपल्या समोर यायला हवा ना. मग असं शांत बसून चालणार नाही असं देखील आता ती म्हणत असते. पण राकेश तिला थांबवत असतो आणि राकेश अंजलीला म्हणतो की या सगळ्याची तक्रार करू नकोस, उगाच कशाला हे सगळं वाढवतेस, प्रकरण नको वाढवू ना, असं तो बोलत असतो. कारण राकेशच या सगळ्याच्या मुळाशी असतो आणि अंजलीने तक्रार केली आणि मग सगळं काही बाराच्या भावात गेलं तर मग काय, हा प्रश्नसुद्धा पडलेला असतो ना. म्हणूनच राकेश जो आहे तो मात्र आता अंजलीला पोलिसांना फोन करण्यापासून थांबवत असतो. तो काही ना काही कारणं देऊन अंजलीला थांबवतो. तो म्हणत असतो की ज्या बाईला मी मूर्ख समजत होतो, जी बाई काहीच नाही आहे हिला अक्कल असं समजत होतो, पण तीच बाई आज माझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला निघाली आहे. खरंच ना, बघितलं म्हणून बरं झालं, नाहीतर मी गेलोच असतो बाराच्या भावात, असं देखील आता तो म्हणू लागतो. त्याच वेळेला तो आता विचार करतो की त्या बाईला तरी सावध करायला हवं, नाहीतर कधीही तक्रार होऊ शकते आणि काही घडू शकतं. त्यापेक्षा ना आपण पटकन तिला सावध करूया. आणि म्हणूनच त्याने आता तिला सावध करण्यासाठी तिला लगेच कॉल केलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्णव उठलेला असतो. अर्णव आता स्वतःचा आवरण्यासाठी कपाटातून कपडे काहीच बाहेर काढत असतो आणि ते सगळं एक एक करून तो बेडवर ठेवत असतो. हे सगळं काही ईश्वरी बघत असते आणि ईश्वरी त्याच्या मागे पुढे नाचत असते. ईश्वरी जेव्हा त्याच्या मागे पुढे करत असते तेव्हा मात्र आता अर्णवही विचार करतो की काय चाललंय हिचं, ही सारखी माझ्या मागे पुढे का करते, हा प्रश्न पडलेला असतो मुळात त्याला. आणि जेव्हा तो तिला विचारतो की काय झालंय मी सिंदूर, का माझ्या मागे पुढे करते, काही प्रॉब्लेम आहे का, तर तसं असेल, काही बोलायचं असेल तर सांग. तर त्यावर ती म्हणते की अर्णव सर मला काही बोलायचं नाही आहे, मी तुमची काळजी करते, कारण तुम्हाला तर माहिती आहे ना आज काय झालं होतं. मला ना राकेशचं काही खरं वाटत नाही, त्यांनी पुन्हा एकदा तुमच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला तर नाही, मला ना काही झालं तरीसुद्धा आता रिस्क नाही घ्यायची. तुम्हाला एवढंच मला सांगायचं आहे की तुम्ही प्लीज ना पोलिसांना कॉल करा आणि तुम्ही याबद्दलची तक्रार नोंद करा, असं देखील आता ईश्वरी सांगत असते. अर्णव या सगळ्याला नकार देत असतो. अर्णव म्हणत असतो की मला काही होणार नाही आहे मी सिंदूर, तू काळजी करू नकोस, तुझ्यासारखी एवढी लेडी डॉन माझ्या पाठीशी असताना मला काही होणार आहे का. पण आता अर्णव पुन्हा एकदा मस्करी करतोय हे ईश्वरीला समजतं. ईश्वरी म्हणते की हां, ही मस्करी करायची वेळ नाही आहे, मी सिरियसमध्ये बोलते प्लीज. तर अर्णव म्हणतो की मला सांग, मग काय आता माझ्या मागे काही माणसं लावू का कामाला, की माझ्यावर लक्ष ठेवायला बॉडीगार्ड वगैरे. तर अर्णवला ईश्वरी म्हणते की ते चालेल, तसंही चालेल मला. मग अर्णव म्हणतो अगं तूच तर एवढी माझी खमकी आहेस बायको, ती जी माझ्या पाठीशी एवढी उभी आहे, मला काय करायची गरज पडली, काही गरज नाही आहे कोणाला कामाला ठेवायची, असं देखील आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणते की प्लीज ना अर्णव सर असं करू नका, तुम्हाला काही झालं तर मी नाही सहन करू शकत आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. तो जो राकेश आहे ना तो सगळा माझा बदला तुम्हाला घेतोय, म्हणूनच मला नाही सहन होते, प्लीज ना अर्णव सर असं करू नका, असं देखील आता ईश्वरी रडून रडून बोलत असते. कारण तिला ना अर्णवची खूप जास्त काळजी वाटत असते. अर्णवचा जीव धोक्यात आहे आणि हा राकेश काही देखील करू शकतो हे सुद्धा तिला माहिती असतं. म्हणूनच तर ती आता रिक्वेस्ट करतच अर्णवला बोलत असते. पण अर्णव जो आहे तो मात्र आता निवांत असतो. तेवढ्यातच खालून आवाज येतो. आकाशने आवाज दिलेला असतो की अर्णव दादा लवकर ये. तर आता अर्णव घाबरतो. अर्णव विचार करतो की काय झालं असेल, एवढ्या घाईघाईने मला का बरं खाली बोलवलं असेल. ईश्वरीसुद्धा घाबरते. ईश्वरी आणि अर्णवला भीती वाटते की काही झालंय का पुन्हा एकदा, कारण त्यांना असं वाटत असतं की हा राकेश ना काही करू शकतो आणि अंजलीताईच्या बाबतीत तर काहीतरी वेगळंच. म्हणूनच आता एवढे दिवस ही लोकं गप्प बसलेली आहेत. पण आता जेव्हा खालून आवाज येतो ना तेव्हा मात्र दोघंही जण घाबरतात आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता लगेचच तिकडनं खाली जायला निघतात. आणि जेव्हा दोघंही जण खाली पळत पळत जातात तेव्हा जिन्यावरून पाहतात तर काय, तिथे आता पोलीस आलेले आहेत. आणि पोलिसांना आलेलं पाहून अर्णव विचार करतो की काय झालं असेल, पोलीस का आले असतील. पोलिसांना तो विचारायला सुद्धा जातो, काय झालंय, कोणी बोलवलं आहे तुम्हाला आणि कोणत्या संदर्भासाठी तुम्ही इथे आलेला आहात, असं देखील विचारलं जातं. त्याच वेळेला आता खरं तर तुमच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे, बरोबर की नाही, आणि त्याचसाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. मग प्राणघातक हल्ला झाला याबद्दल यांना कोणी माहिती दिली, हा मुळात प्रश्न अर्णवला पडलेला असतो. सोबत सगळीच जण तिथे असतात आणि त्याच वेळेला अर्णव त्यांना तिथे जाऊन विचारतो की तुम्हाला ही तक्रार दिली तरी कोणी आहे नक्की ते तरी मला सांगा. त्यावर अर्णव राज्याध्यक्ष तुमच्यावर हल्ला झाला आहे,
तुमची कंप्लेंट जी आहे ती अर्णव राजाध्यक्ष यांची बहीण अंजली यांनी केलेली आहे तक्रार, असं देखील आता ते म्हणू लागतात. आणि जेव्हा अंजलीचं नाव ते घेतात तेव्हा मात्र राकेशला खूप जास्त भीती वाटते. राकेश विचार करतो की बघितलंच ना, काय माणूस आहे मी, म्हणजे मी माझ्या बायकोवर विश्वास ठेवला आणि माझी बायको तर पार त्या पोलीस स्टेशनला गेली तक्रार करायला. काय बोलायचं आता या अंजलीला, म्हणजे मलाच लटकवायला निघाले, असा काहीसा विचार आता राकेश करत असतो. आणि राकेश आता अर्णवकडे पाहत असतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आता आपलं काही खरं नाही, आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार. अर्णवही आता चकित पडलेला असतो आणि अर्णव म्हणतो ताईने कंप्लेंट केली आणि त्यासाठी तुम्हाला काय झालं. तर आता अर्णव म्हणत असतो त्यावेळेला आता पोलीस म्हणतात की आम्ही त्या आरोपीला सुद्धा शोधून काढलेलं आहे, आमच्याकडे ते आरोपीसुद्धा आहे. जी बाई इथे येऊन तुमच्यावर हल्ला करत होती ना, ती बाई आता आमच्या तावडीत आहे, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता कोण आहे ती बाई असं विचारल्यानंतर इकडे मात्र आता राकेशही खूप जास्त घाबरलेला असतो. राकेशलाही कळत नसतं की आता हे सगळं काय चाललंय, म्हणूनच आता राकेश इकडे तिकडे पाहू लागतो. आणि त्याच वेळेला आता राकेशच्या समोरच ती कॅटरर्सला आलेली ती बाई येते, म्हणजे राकेशने ज्या बाईला सुपारी दिलेली असते ना तीच बाई समोर येते. अर्णव म्हणत असतो की ह्या बाईला का तुम्ही उचलून आणलेला आहे. मग पोलीस म्हणतात की याच बायकांनी तर तुमच्यावर हल्ला केलेला आहे आणि या काही कॅटरिंगच्या बायका नाही आहेत, मुळात आहेत ना ह्या कॉन्ट्रॅक्ट घेत असतात हे असेच मारायचे आणि तिने सुद्धा तसंच कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं तुम्हाला मारायचं, हे आम्हाला कळलेलं आहे. खरं तर ना ती पळून जात होती, पण तिला आम्ही कसं बसं थांबवलेलं आहे, तिला आम्ही रंगेहात पकडलं तेव्हा सुद्धा ती आमच्या हातून पळून जायचा प्रयत्न करत होती, पण या पोलिसांच्या हातून कोणीही वाचू शकत नाही, असं देखील आता ते पोलीस आलेले बोलू लागतात. आणि जेव्हा पोलीस याबद्दल माहिती सांगू लागतात ना, अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण यांना टेन्शन आलेलं असतं. त्यांना हेच वाटत असतं की आता पोलीस तर येतीलच, पण पोलिसांनी तर आता सोबत याच बाईला सुद्धा आलेलं आहे आणि आता जर या बाईने जर नाव घेतलं राकेश जिजूंचं तर मग काही खरं नाही. अंजलीताईंसमोर सत्य येईल आणि अंजलीताईंना हे सत्य पचवायला कठीणही जाईल. म्हणूनच आता खूप जास्त भीती जी आहे ती खरं तर आता वाटू लागलेली असते ईश्वरी आणि अर्णवला, कारण इतके दिवस ती लोक या राकेशचा खरा चेहरा लपवून ठेवत होते आणि आज हे स्वतःहूनच अंजली स्वतः बाहेर काढणार आहे सत्य म्हटल्यावर खूप जास्त त्रास जो काही आहे तो अर्णव आणि ईश्वरीला होत असतो. तर अर्णव ईश्वरी त्या संदर्भात बोलत असतात, पण तेवढ्यातच ना आता पोलीसही असतात आणि पोलिसांनी आता बरोबर त्या व्यक्तीला पकडलेलं असतं. आणि जेव्हा बरोबर त्या व्यक्तीला पकडलं जातं तेव्हा मात्र ती बाई समोर आल्यावर राकेश खूप जास्त घाबरतो. राकेश विचार करतो की हे सगळं काय आहे, म्हणजे मी ज्या गोष्टीपासून लपायचा प्रयत्न करतोय त्याच गोष्टी माझ्या समोर येऊन उभ्या राहत आहेत, आता काय करायचं, माझी तर वाटच लावली ते सुद्धा माझ्याच बायकोने, असा विचार आता तो करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी घाबरलेले असतात की आता या बाईने जर नाव घेतलं राकेशचं तर मग आता काय, आणि त्यामुळेच ना खूपच जास्त भीती जी आहे ती आता वाटू लागलेली असते. मग आता जेव्हा एवढी सगळी भीती वाटते तेव्हा मात्र आता त्या बाईला आणलं जातं आणि तुम्ही नीट बघा हीच बाई होती ना असं देखील विचारलं जातं. त्यावर अर्णव त्या बाईकडे पाहत असतो तर वल्लरी मामी म्हणत असते की हो हीच होती ती आणि हिच्यासोबत ना अजून काही बायकाही होत्या 3-4 ज्या इथे कामासाठी म्हणून आल्या होत्या आणि त्यांनीच मिळून आमच्या अर्णववर हल्ला केला आहे आणि आमच्या जावई बापूंवर सुद्धा एवढी भयानक वेळ आली आहे ना ही सगळी काही ना ह्यांच्यामुळेच आलेली आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. तर आता अर्णवला भीती वाटत असते की अंजलीमध्येच आली आणि अंजलीने हे सगळं काही पाहिलं आणि जर या बाईने स्वतःच्या अंगाशी आले म्हणून जर राकेशचं नाव घेतलं तर सगळ्यांसमोर आज राकेशचा बाजार उठणार होता, हे तर काही खरंच होतं. आणि तेवढ्यातच आता इथे असणारी जी बाई असते ना ती काही बोलत नसते आणि म्हणूनच आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात. आणि तेवढ्यातच ना आता तुमच्याच घरातून एका व्यक्तीने कंप्लेंट तरी केलेलीच आहे आणि तो व्यक्तीसुद्धा तुमच्या जवळचाच आहे, मग कोण आहे तो व्यक्ती असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर आता अर्णवला आणि त्याचसोबत ईश्वरीला खूप जास्त भीती वाटत असते की राकेशचं नाव घेत की काय, पण आता पोलीस आहेत ते बोलत असतात की या रे त्यांना घेऊन या. आणि मग जेव्हा पोलीस त्यांना घेऊन येतात तेव्हा खरं तर अंजलीनेच त्या लोखंडेला एकत्र आणलेलं असतं. जेव्हा हे सगळं काही अर्णवच्या समोर घडत असतं तेव्हा
तेव्हा अर्णवला धक्का बसतो, कारण समोरून येताना त्याला अंजली आधी एकटीच दिसत असते. अंजली जेव्हा त्याला एकटी दिसते तेव्हा तो विचार करतो की आता काय बोलावं. जर या बाईने नाव घेतलं तर राकेशची वाट लागली आणि सगळं सत्य समोर येईल. मग अंजलीताईवर कोणता प्रसंग ओढवेल याची सुद्धा अपेक्षा तो करत नव्हता आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त विचार करून चलबिचल अवस्थेमध्ये गेलेला होता. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी दाराकडे पाहत असतात, पण ती बाई अजूनही तोंडातून एक शब्द बाहेर काढत नसते. पण अंजली तिथे येते आणि जेव्हा अंजली तिथे आलेली असते तेव्हा हवालदारांनी एका माणसाला सुद्धा पकडून आणलेलं असतं. आणि त्याच वेळेला अर्णव आणि ईश्वरी जेव्हा दाराबाहेर बघतात की कोण आलेलं आहे नेमकं, तेव्हा त्यांना सुद्धा हे सगळं बघून धक्का बसतो आणि ते दोघंही जण आता पाहू लागतात आणि म्हणतात की हे सगळं काय आहे. म्हणजेच आता विचारही केला नव्हता की हा असेल. तर आता अर्णवला मुद्दामून राकेश विचारतो, काय रे अर्णव, तू ह्याला ओळखतोस का? कारण लोखंडेला तिथे आता आणलेलं असतं आणि लोखंडे आता जेव्हा तिथे लोखंडेला आणलं जातं तेव्हा मात्र अर्णव विचार करतो की खरंच ना या माणसाची ओळख कुठपर्यंत आहे. म्हणजे राकेशच्या अंगाशी आल्यामुळे राकेशने आता हे सगळं काही लोखंडेच्या अंगावर ढकलून दिलेलं असतं की लोखंडेनेच हा हल्ला वगैरे केलाय असं, त्याला काहीसे पैसे देऊन. आणि हे सगळं बघून तर अर्णव एकदमच चकित झालेला असतो, कारण त्याला माहिती असतं की आपल्यावर हल्ला करणारा हा राकेश आहे आणि हा राकेश आपल्यावर हल्ला करणारा असला तरीसुद्धा आपल्याला या पोलिसांसमोर हे सगळं काय बघायला मिळतंय असाच विचार आता अर्णवच्या डोक्यामध्ये येत असतो. तर पोलीसही म्हणत असतात की हा पळून जात होता, पण आम्ही ऐन वेळेला जाऊन त्याला पकडलं. या बाईने ह्याचं नाव घेतलं आणि त्याच वेळेला आता तिकडे आलेला जो लोखंडे असतो त्यालासुद्धा अनेक प्रश्न विचारले जातात की तू हे सगळं का केलंस आणि कशासाठी. आणि जेव्हा हे सगळे प्रश्न त्याला विचारले जातात ना तेव्हा मात्र अंजलीसुद्धा तिथे आलेली असते आणि अंजलीसुद्धा म्हणत असते, बघितलंस का अर्णव, या सगळ्याची तक्रार आपण आधीच करायला हवी होती, नाहीतर हा तुझ्या मुळाशी आता उठलाच नसता. आपण विचार करतो की जाऊ दे, काहीतरी प्रॉब्लेम होईल ह्यांच्या आयुष्यात म्हणून आपण सगळ्या गोष्टी लपवून ठेवतो, पण बघितलंस ना या लोखंडेनेच कशी तुझी वाट लावली ते. नाही हा लोखंडे, तुला मी आता सोडत नसते असं देखील आता अंजली बोलू लागते. आणि त्याच वेळेला आता अंजलीच्या समोरच अर्णव जो आहे तो मात्र चकित होतो आणि म्हणतो की तुम्ही इथे. आणि त्याच वेळेला आता पोलिसांसमोर कबुली द्यावी लागते, ते म्हणजे लोखंडेला. लोखंडे म्हणतो की याआधीसुद्धा मी ह्यांच्या ऑफिसमध्ये फ्रॉड करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी मला रंगेहात पकडलं होतं आणि मग मला तोच बदला घ्यायचा होता. मला ह्यांना ड्रग्समध्ये फसवायचं होतं, पण मग विचार केला ह्यांना संपवलं तर आपल्या मार्गातून जो काटा आहे तो दूर होईल. आपल्याला ह्यांनी इतका त्रास दिला आहे तर आपणही ह्यांना त्रास द्यायचा असा काहीचा समज केला होता मी, आणि म्हणूनच तर मी ह्यांच्यावर हल्लाही करून आणला असं देखील आता अर्णवच्या समोरच तो लोखंडे बोलत असतो. त्यावर आता अंजली म्हणत असते, बघितलंस का चिंटू, तू ज्यांना असंच सोडून देतोस, त्यांच्या परिवाराची त्यांची काळजी करतोस, पण आज तुझ्यावर हल्ला झाला तो सुद्धा यांनीच घडवून आणला. ह्यांना तू आधीच जर शिक्षा दिली असती ना तर ह्यांचं नक्कीच काही ते बरोबर झालं असतं, पोलिसांनी बघून घेतलं असतं, पण तू ह्याला वाऱ्यावर सोडलं, त्याचा हा परिणाम. राकेश आता न कळल्यागत म्हणत असतो की काय अर्णव, म्हणजे हा माणूस तुला ओळखतो का, या लोखंडेला तू ओळखतोयस का असं मुद्दामून विचारतो. आणि तो आता अर्णव आणि ईश्वरीकडे पाहून हसू लागतो, कारण तू म्हणत असतो की राकेश, मी राकेश आहे, कारण माझं ना इतक्या लवकर तरी तुम्ही सत्य अंजलीसमोर आणू शकत नाही. तुम्हाला काय वाटतंय की अंजलीसमोर माझं सत्य येईल, तर हा तुमचा ना गैरसमज आहे असं देखील आता इकडे राकेश जो आहे तो मनातल्या मनात म्हणत असतो. अर्णवची नजर राकेशवरनं काही हटत नसते, तर लोखंडेला आता पोलीस घेऊन जात असतात. तर इकडे मात्र आता राकेश हा उभा असतो आणि त्याने अंजलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. तर आता इकडे मात्र पाहायला मिळतं, सगळीच जण बोलत असतात की चला या संकटातून का होईना आपल्याला जो आहे तो आता आसरा मिळाला आहे, पण आपण काही झालं तरीसुद्धा हे सगळं गोष्ट विसरायला नको की आज जावई बापूंमुळे अर्णव वाचलेला आहे असं देखील आता वल्लरी बोलू लागते. वल्लरी आता हे सगळं काही बोलते ना तेव्हा अर्णव तर पाहतच राहतो, कारण अर्णवला माहिती आहे ना की तो कोणामुळे वाचलेला आहे, ईश्वरीमुळे. पण या सगळ्याचं क्रेडिट कोण घेतलंय तर या राकेशने स्वतः क्रेडिट घेतल्यामुळे मात्र आता खूपच टेन्शन आलेलं असतं. आणि जेव्हा राकेश हे सगळं क्रेडिट स्वतःवर घेतो तेव्हा मात्र आता इकडे राकेश जो आहे तो अर्णवकडे पाहत असतो. तर लोखंडेला आता पोलीस जे आहे ते आपल्यासोबत घेऊन जातात आणि ह्याला शिक्षा व्हायला पाहिजे असं राकेशही म्हणतो. खरं तर राकेशनेच ऐन वेळेला लोखंडेला उभं केलेलं असतं, नाहीतर त्या बाईने जर राकेशचं नाव घेतलं असतं तर आज या सगळ्या अशा बाबतीत लोखंडेच्या बाबतीत आता राकेश पोलिसांसोबत गेला असता हे सुद्धा माहिती होतं.
पण इकडे वल्लरी जेव्हा बोलते तेव्हा वल्लरीमुळे आता खरं तर अर्णवला ही आता माफी मागावी लागत असते, थँक्यू बोलावं लागत असतं. आणि म्हणूनच आता अर्णव म्हणत असतो की राकेशचे जो खरंच हा तुम्ही होतात म्हणून मी वाचलो, आणि असं बोलून तो आता त्याला मिठी मारतो. पण जेव्हा तो आता मिठी मारतो ना तेव्हा राकेश आता अर्णवच्या कानात सुनावू लागतो आणि म्हणत असतो की तू मला माझ्या इंदोरी जिलेबीचे पाय धुवायला लावलेस ना, मला पायापाशी आणलंस, त्यासाठी ही तुझी शिक्षा होती. आणि बघितलंस का, तू स्वतःहून माझी माफीही मागितलीस, ते सुद्धा सगळ्यांसमोर. आणि तुला माहिती आहे का, आता आपला स्कोर जो आहे ना तो इक्वल झालेला आहे, एकदम इक्वल, असं देखील आता राकेश बोलू लागतो. आणि त्याचवेळी ईश्वरी त्याच्याकडे रागात पाहत असते. पण आता ईश्वरी आणि अर्णवला एकत्र येऊ द्यायचं नाही हे मात्र आता राकेशने ठरवलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.